मित्रांनो, मागच्या 3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आयपीओ म्हणजे काय, आयपीओ आणल्यामुळे कंपनीला काय फायदा होतो आणि आयपीओला इन्व्हेस्ट केल्यामुळे इन्व्हेस्टरना काय फायदा होतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणताही आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही कोणते बेसिक पॉइंट्स बघितले पाहिजेत। तुम्हाला माहिती असेल कोणताही इक्विटी शेअर बाय करण्यापूर्वी तुम्ही कोणते बेसिक पॉइंट्स बघितले पाहिजेत यावर मी व्हिडिओ बनवले होते। ते व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितले असतील तर पेजवर जाऊन नक्की बघा। त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणताही इक्विटी शेअर बाय करताना तुम्ही कंपनीचा बिझनेस कोणता आहे, कंपनीचा फायनान्शियल ट्रेंड कसा आहे, प्रॉफिट सेल्स कसे आहेत, कंपनीवर डेट किती आहे हे बघितलं पाहिजे आणि हेच पॉइंट्स तुम्ही कोणताही आयपीओ अप्लाय करण्यापूर्वी बघू शकता। यापेक्षाही काही वेगळे पॉइंट्स आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। पहिलं म्हणजे कंपनीने आयपीओ थ्रू जे कॅपिटल रेज केला आहे, जो फंड रेज केला आहे तो कंपनी कुठे यूज करणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। म्हणजे तो फंड कंपनी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये यूज करणार आहे, लोन रिपेमेंट मध्ये यूज करणार आहे का कुठे यूज करणार आहे हे बघितलं पाहिजे। दुसरं म्हणजे कंपनीने आणलेला आयपीओ कसा आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। कसा म्हणजे आयपीओ फ्रेश इश्यू आहे का ऑफर फॉर सेल आहे हे महत्त्वाचं आहे। ऑफर फॉर सेल असेल तर कंपनी लिस्ट झाल्यानंतर प्रमोटर होल्डिंग किती % कमी होणार आहे, किती % राहणार आहे हे बघितलं पाहिजे। तिसरं म्हणजे आपण अजून एक पॅरामीटर बघू शकतो ते आहे ग्रे मार्केट प्राइस। जर ग्रे मार्केट प्राइस वरून आपण अंदाज लावू शकतो की हा आयपीओ लिस्टिंगच्या वेळी कसा लिस्ट होईल, पॉझिटिव्ह लिस्ट होईल का निगेटिव्ह लिस्ट होईल। याबरोबरच तुम्ही कंपनीचा फायनान्शियल ट्रेड बघू शकता, कंपनीचा बिझनेस बघू शकता, कंपनीचे प्रमोटर कोण आहेत बघू शकता, कंपनीचे अँकर इन्व्हेस्टर बघू शकता। हे सगळे पॉइंट्स तुम्ही आयपीओला अप्लाय करण्यापूर्वी बघू शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आयपीओला अप्लाय कसं करायचं, त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा। थँक्यू।